Sad and black day in the history of Goa's tourism. What's up? सॅड त्या ज्या भशेन काल मुख्यमंत्र्यांनी येऊन हांगा स्टेटमेंट केला की दिस सिच्युएशन इज डेंजरस, कोण नियम पाळना. ही हॅज प्रूव्ड अँड ही हॅज गिवन अ सर्टिफिकेट की ताच्या सरकाराचें ॲडमिनिस्ट्रेशन कोलॅप्स जाल्लें, की जे सगळे अधिकारी आहात ते कांय काम करना. बिकॉज काल जेन्ना सरपंचान येवन हांगा जेन्ना घटनास्थळाचेर सांगलें की त्या स्ट्रक्चराक इलिगल स्ट्रक्चर म्हणून डेमोलिशन ऑर्डर आसा, पूण हे जे ओनर आहात ते मंत्र्यांक, संत्र्यांक, अधिकाऱ्यांक बोल्सान पयशे बॅगो दिवन करप्शन करप, बोल्सान घालप आनी हे इलिगल पद्दतीन चलोवप. आनी ताजो हो परिणाम की आज इनोसंट 25 लोकांचो जीव गेलो. म्हाका दिसता इलेक्शन्स कॅन वेट, बट लोकांचे जीव वचप दीस कॅनॉट वेट अँड वी वील नॉट टॉलरेट दीस. सो टायम एंड अगेन आमी सांगत आसा की ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान गोंयची नाशाडी केली. आनी हें एक उदाहरण आमकां म्हायती मेळ्ळ्या की ताजे कडेन फायर परमिशन सुद्दां नाशिल्लें. कित्याक जेन्ना पंचायत जेन्ना डेमोलिशन ऑर्डर काडटा तुका बाकीच्यो सगळ्या डिपार्टमेंटांतल्यान परमिशन घेवपाक पंचायतीची एनओसी जाय. वेन पंचायत इटसेल्फ इज रिवोकिंग अँड पुटिंग अ डेमोलिशन ऑर्डर, फायराची ताजे कडेन एनओसी ना, एक्सायजाची एनओसी ना. सो कोण आशिल्लो जो हाका प्रोटेक्ट करून चलयतालो? दुसरें आतां म्हाका कळ्ळें की ह्याच स्पॉटा वयल्यान सरावंडींग 1 किलोमिटराचेर हांचे सिस्टर कन्सर्न खंय आनी एक क्लब आसा, आनीकूय नोन हांचेच तांच्या भितर ग्रुपांतले क्लब आहा. हांगा 25 लोकांचो जीव वता आनी ते थंय धुमशाण घालता म्युजीक लावन, ढा ढा करून रातभर म्युजीक चलयता तांणी 3 मनशां. कितें मातूय तुमकां लोकांच्या जिवाचो वालोर ना? म्हाका दिसता ह्यो गोंय राज्याचो मुख्यमंत्री आनी जे जितले मंत्री आसा हातून इनवॉल्व डिपार्टमेंटली परमिशन दिवपाक म्हाका दिसता तांणी पॉलिटिकल आनी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी घेवन इमिजिएटली रिजायन जावपाक जाय. आमी दुसरो डिमांड केला की गोंय राज्याचे राज्यपाल गव्हर्नरान अंडर आर्टिकल 356 ही हॅज टू इनवोक अँड डिसमीस दीस गव्हर्नमेंट बाय टेलिंग द प्रेसिडेंट की ह्या सरकाराचें ॲडमिनिस्ट्रेशन चलना. कित्याक राज्याचो मुख्यमंत्री जे सांगता आतां हाजेर इन्व्हेस्टिगेशन जातलें, ताजेर सगळें चॅकिंग जातलें, दॅट ऑल वील हॅपन, दॅट वील फॉलो. पूण नैतीक जबाबदारी कोण घेतलो? म्हाका दिसता हेड ऑफ द स्टेट आनी सगळे मिनिस्टर हॅज टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अँड दे हॅव टू रिजायन इमिजिएटली. वी हॅव ऑल्सो आस्क्ड फॉर अ सिटींग हायकोर्ट ऑर रिटायर्ड हायकोर्ट जज ज्युडिशियल इन्क्वायरी इंटू दीस. सर तुका दिसता हितून कॅप्टन ऑफ पोर्टूय आसूंक जाय, कित्याक ते उदकाच्या मदें आसा. अरे कॅप्टन ऑफ बोट्स म्हणटा पळय न्ही, ताका ताजी स्वताचीच बोट सांबाळपाक जायना. 3-4 म्हयन्या पयलीं जेन्ना तुमीच हाडिल्ले बर्निंग बोट म्हणून जेन्ना तुमी विशय थंय केल्लो, थंय त्या बोटीक जेन्ना उजो लागिल्लो पळय तेन्ना आमी पळयलें की स्वता कॅप्टन ऑफ पोर्ट्साच्या बोटींतलेंच उदक भायर येनाशिल्लें. देवाचें नशीब बरें इतलें की ती बोट वीथ दॅट करंट ऑफ द वॉटर फ्लो केम धडेर आयली आनी लँड फायर ब्रिगेडान तो उजो पालयल्लो. आमी तो विशय घेतिल्लो, आमी डिमांड केल्ले ह्या सरकारा कडेन, आमी ताका व्हायट पेपर मागिल्लो. हे सरकार अजून उठून येता तातूंतल्यान. ही घटना जावन सुद्दां सरकार अजून न्हिदला. सो म्हाका दिसता आतां टायम आयला की आतां गोंयच्या जनतेन ह्या सरकाराक जमनीच्या पोंडां घालून म्हाका दिसता सारकें दफनवचें पडटलें. तर हेचेर तूं आमच्या सीएमाक कितें सीख दिवंक सोदता? हांव आनी कितें सीख दितलो? रिजायन जावपाचें तांणी. सीख आनी दिवपाचें उरलां. 25 लोकांचो जीव गेलो मरे. 4 टुरिस्ट तातूंतले, ते आतां नॅशनल काय फॉरेन तेही खबर ना. गोवा इज नोन एज अ टुरिस्ट डेस्टिनेशन ग्लोबली, नॉट ओनली इन इंडिया. आज प्रत्येक देशाचो नागरीक गोवा म्हणलो की तो पयलीं गोंयांत येवपाचो प्रयत्न करता. आज आमी डिसेंबराच्या 7 तारखेक आसा. दिस इज द पीक period where highest footfall is there in the state of Goa. काही दिसांनी क्रिसमस येता, काही दिसांनी न्यू इयर येता. ऑल द टुरिस्ट आर, आय मीन मॅक्झिमम टुरिस्ट विल कम टू गोवा. म्हाका लाखांनी आज टुरिस्ट गोंयांत आसा. त्या प्रत्येक टुरिस्टाचो जीव आज आमी धोक्यान घातला. आय से दिस इज अ प्लॅन्ड मर्डर बाय द बीजेपी गव्हर्नमेंट.
तुमच्याकडे परमिशनां नाशिल्ली. दुसरें म्हाका कळ्ळें की कॅपॅसिटी जी आसता ते दॅट डान्सिंग एरिया वॉट एव्हर यू कॉल इट दॅट अरिना कॅपॅसिटी 100 जाल्यार ते 1000 लोक आशिल्लो. सो हू इज मॉनिटरींग दीस? आता पुलीस हांगा येवन हे जातकीच भायर गार्ड करपाक तांकां कळटा, पूण इलिगल जेन्ना चलयता तेन्ना हे पुलीस खंय न्हिदता. आता एसपीक हांवें सकाळचें आतां 1 वर जालें हांवें डीजीपीक फोन केलो, तो फोन घेना. आता पीआयक फोन करून 1 वर जालें, तो म्हाका सांगता काणयो सांगता राव सांगता कोण पीआयचे ना कोण हे ना. एसपी कडेन उलयलो मडकयकरा कडेन, अजूनही तांकां इतली सुद्दां मोरल रिस्पॉन्सिबिलिटी ना की बाबा पॉलिटिकल पार्टीचो प्रेसिडेंट हांगा आयला. वी वॉन्ट टू असेस वॉट इज एक्झॅक्टली हॅपन बिकॉज आय एम शुअर दॅट दिस गोवा पुलीस डिपार्टमेंट ऑफ प्रमोद सावंत इज हायडिंग समथिंग फ्रॉम अस. म्हजो चार्ज आसा हो प्रमोद सावंताचेर की हांगा तुमी कितें तरी हायड करता. तो म्हाका सांगता की तुम्ही टेम्पर करतले खंय. अरे इन्सिडंट जाला भितर दिसता हांगाच्यान जवळ 200 मीटर आहा. आय टोल्ड हिम दॅट वी वॉन्ट टू गो देअर नॉट मोर ओनली 2 people अँड सी वॉट इज हॅपनिंग. भितर कितें चल्लां ते कशें कळटलें तुका? तुम्ही परमिशन नासतना 25 लोकांचो जीव घेतलो, जबाबदारी कोण घेतलो हाची? आणि तुम्ही आता मिडियाक सुद्धा भितर सोडटा, विच इज द 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी. चल्ला कितें? ही प्रमोद सावंताची दादागिरी चल्ल्या. तर तुमकां दिसता सर भितर म्हाका काय दिसना. म्हाका दिसता गोंयच्या जनतेक दिसता फुडल्या इलेक्शनाक हांगा जमनी भितर घालून पुरोवचे पडटले. तेतून असेंब्ली पॉयंट आसलो की ना अशें दिसता तुमकां? कसलो असेंब्ली पॉयंट? लोकांक रावपाक जेन्ना अरे इन्सिडंट आता- जाला म्हणटा थंय रावपाक लोकांक असेंब्ली तूं पॉयंट. आता म्हाका सांग, आता हो तूं जागो पळय. आता भितर तुम्ही क्लबाचे परमिशन दिल्या. मेन दार पळय मरे, मेन दार आहा ते बांबूचे केल्ले लाकडाचे. भितर म्हाका इन्फॉर्मेशन मेळ्ळी की ते डान्सिंग एरियान फूल फक्त टेम्पररी स्ट्रक्चर ऑफ बांबू केल्ले. फायर डिपार्टमेंटाक हांव विचारता की असल्या एरियेन तुम्ही बांबूचे हाका परमिशन दिता? तुमकां खबर नाशिल्लें उजो लागलो जाल्यार ते पेटून लोक मरतले म्हणून? सो हे लोक पळय भायल्यान येवन गोंयची नाशाडी करता. दिस इज अ लायव्ह एक्झाम्पल. हे आमच्या मुखार So why are they hiding the truth, sir? What would you There's say? something larger, bigger than this which they are hiding, I feel. And we are seeing one person is coming, chief secretary is coming, DGP is coming. What are you going to do now? When your own chief minister said that there was no implementation of the rules, it shows that it has failed and collapsed. So if they are not allowing you, who is the 4th pillar of democracy, if they are not allowing us to keep a watch on them that what exactly is happening inside, The police is mute, I sir. think they are trying to hide something which is larger, which is a bigger picture. Exactly. I suspect that there might be more lives also inside. Exactly. I suspect there might be more people also who must have feared dead inside. Exactly. I suspect that sources say that there was only one path to go and to come. No other There is entry exit there's point. no other exit route. So why is the government or why is this Pramod Sawant's government using the police force and hiding things?